तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। तर आता 4 वाजून गेलेत आणि आता कसं मे महिना चालू आहे, तर सगळे कार्यक्रम वगैरे आहेत। तर कार्यक्रमाच्या निमित्तानं मुंबईचे चाकरमणी वगैरे आणि भावंड वगैरे सगळे आलेले आहेत, बहिणी वगैरे। तर खूप धमाल असणार आहे आणि आता आपण जाणार आहोत करवंद काढायला वरती डोंगराच्या तिकडे रानामध्ये। तर माझ्यासोबत आता इकडे सगळेजण आहेत। इथं वहिनी आहे, इकडे बबलू, चैतू आणि इकडे आकांक्षा जांभवली असती गाड्या। आता आपण या छोट्याशा वाट्याने पुढे जातोय डोंगराकडे। वाटेच्या दोन्ही साईडला पान आहे, म्हणजे अशी कुंपण आहे। तर कुंपणाला हे बघा, हे अशी झाडं लावलेली आहेत, करवंदाची झाडी आहे। तर करवंदाची झाडच लावतात कुंपणाला, कारण ही काटेरी असतात ना। ते बघा किती सारे आहेत करवंद इथं। ये झालं हा, कोंबडा आहे का, मस्त गोड आहे हो ना। तर ही पानं आहेत, त्याचा मी आता खोला बनवणार आहे। खोला तर बनवून झालाय, छोटासा का असं ना बनवून झालाय। आता करवंद काढायला सुरुवात करूया। ओय, त्या बसूनच काढताना खाता इथं देव काढताना मी खायचं काम ती कायची झाली एवढी बरं, त्याला पिशवीच आणलं ती। खोको बंद कर ना, ही पानं दे मला, ही खोको। आता जाऊया का तिकडे, ती संपली ना। आधी पुढे ना खोको बनव, मग गावा खायची फुल्याच्या पानच नाहीत ना कुठं, फुल्याच्या पानच नाही, मेरा फुल्याचे टेंबाच करतात। एवढी कांदा होत, पाना नाही होत। बंद कर, याला काय कोण बनवते काय तू बर ना त्याच्या। ही वहिनी काढला, मी काळी तिकडे एक आहे ना। एवढी सारी झाली करवंद काढून। तर आम्हाला इकडे थोडीशी भेटली करवंद, भेटली एवढी। आणि आता आपण दुसऱ्या डोंगराच्या तिकडे जाणार आहोत करवंद काढायला। दाखव खोला बघून घाबरतील। पानच नाहीत मोठी मोठी, तर बघू तिकडे जाऊन काढू। पानं असतील तिकडे असं मला वाटतंय। तर चला आता आपण याच बांधी तिकडे पुढे जाणार आहोत। याला चल आता, चला गावाकडचा कुंपण। चला आता आपण आलोय दुसऱ्या डोंगरावरती। इथं बघा, इथे आहेत। तर बघा काय चाललंय, तुला मस्त वाटलं ना बाबू इकडे येऊन। भरपूर आहे ते, काळा काळा सगळं दिसत आहे। हरवू शकला तुम्ही, तिकडे जात असता। माझा हात सोडतोय तू, बापरे। किती काढलं बबलू? मम्मीकडे टाकले तर मम्मीकडे ते मम्मीनेच काढलेली ती। हे आंबट बाबा खूप सारे आहेत करवंद इकडं।
तर आपण त्या डोंगराच्या पायथ्याकडून इकडे आलेलो या डोंगरावरती. या करवंदाच्या झाडाची तर केवढी मोठी मोठी करवंद आहेत बघा. जांभळ्या एवढी मोठी आहेत. सगळे काढतायत. इकडं बॉडी भेटत नाही सारखं मस्त संध्याकाळचं वातावरण आहे. घरी जायचं आता. आम्ही चाललो. ये नको बस ये कोण. तर तुम्ही देखील गावाकडे आला असाल या मे महिन्यात तर रानात वगैरे नक्की फिरा. अशा प्रकारचा रानमेवा करवंद वगैरे नक्की खा. मस्त ऑर्गॅनिक बिना खता पाण्याची अगदी गोड गोड. तर आम्ही भावंड एकत्र आलो ना तर अशा प्रकारे मस्त अशी रानात फिरतो, मजा करतो. तर आता आपण चाललोय घरी. आता गाजतंय पण पाऊस येईल असं वाटतंय. दुपारी गरम पण भरपूर होत होतं. तर चला आता आपण चाललोय घरी. किती भेटली बघूया. ही बघा एवढी भेटलीत करवंद. त्या कुठं काय आहे कल्ला ना ते सगळी. तोंड दाखव जरा. काळा काळा करून ठेवलेला. तर आता आपण घरी चाललोय. तर आपण हा ब्लॉग आता इथे संपूया आणि नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. बाय बाय बावलू. बाय बाय.